बंगळुरूच्या सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या राकेश खेडेकर या तरुणानं पत्नी गौरी सांबरेकर हिचा चाकूनं भुसकून खून केलाय. मुंबईत राहणाऱ्या राकेश आणि गौरीचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दोघेही नात्यातलेच, त्यामुळे घरचे लग्न लावून देण्यास तयार नव्हते. मात्र गौरी आणि राकेशचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. कुटुंबियांच्या विरोधानंतरही दोघेही लग्न करण्यावर ठाम होते. शेवटी नाईलाज झाला आणि घरच्यांनी दोघांचेही लग्न लावून दिलं. मात्र या दोघांच्या प्रेम कहाणीचा शेवट अतिशय भयानक झालाय. नोकरीच्या निमित्तानं दोघेही महिनाभरापूर्वी बँगलोरमध्ये शिफ्ट झाले होते. राकेश IT कंपनीत होता, तर मास मीडियाचं शिक्षण घेतलेली गौरी नोकरीच्या शोधात होती. राकेशचं वर्क फ्रॉम होम होतं. दरम्यान मंगळवारी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि त्यानंतर रागाच्या भरात राकेशनं चाकूनं भुसकून गौरीचा खून केला. गौरीचा मृतदेह त्यानं एका सुटकेसमध्ये भरला आणि तो महाराष्ट्रात पळून आला होता. सातारा जिल्ह्यात आलेल्या राकेशनं वडिलांना फोन करून आपण गौरीचा खून केल्याचं सांगितलं. दरम्यान शिरवळमध्ये आलेल्या राकेशनं कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या राकेशवर उपचार सुरू आहेत. ससून रुग्णालयाचे डॉक्टर यांनी याविषयी काय माहिती दिली आहे पहा. राकेश खेडेकर म्हणून आहे. काल रात्री त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सातारा पोलिसांनी केलेलं आहे अटक त्यांना. आणि त्यांना आज सकाळी आपल्याकडे साधारणतः 8च्या आसपास आणलेलं आहे आणि त्यांनी फिनाईल आणि अजून एक जे आपण झुरळ मारण्याचं औषध आहे ते त्यांनी केलेलं आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे. हे जे औषध आहे ते करोजिव्ह मध्ये येतं आणि त्यांनी जस्ट पोलीस पकडायच्या आधी थोड्या वेळापूर्वी पिलंय आणि त्याच्या हातात काय बॉटल वगैरे होती अशी माहिती मिळते. त्यांना सध्या आपण ऍडमिट केलेलं आहे. त्यांना गिळायचा त्रास होतोय, पाणी वगैरे गिळायला त्रास होतोय. बाकी तशी प्रकृती ठीक आहे. आपण त्याची जी काही औषध पिल आहे हे करोजिव्ह आहे, त्याच्यामुळे त्याची आपण आता एंडोस्कोपी करणार आहोत. एंडोस्कोपी केल्यानंतर कुठे कुठे काही इजा झाली ते आपल्याला कळेल. किती दिवस उपचाराला ठेवणार आहे, किती दिवस ऑब्झर्वेशन? उपचार म्हणजे काय, तो स्टेबल आहे सध्या. त्याच्यामुळे त्याची एंडोस्कोपी केल्यानंतर आपल्याला कळेल की आतमध्ये अजून काही त्याला इंजुरी आहे किंवा काय आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढची दिशा ठरवू. साधारण किती दिवस सकाळी 8 वाजताच्या आसपास ऍडमिट झाला. नाही पुण्यात नाही, साताऱ्यामध्ये ना. साताऱ्यामध्ये पकडलंय त्यांना. तर पोलिसांनी पकडण्याच्या आधीच त्यांनी घेतलेलं होतं आणि त्या बाटल्या त्यांनी पोलिसाला दाखवल्या अशी माहिती मिळते. ज्यावेळेस हे पिलेलं आहे त्याच्यानंतर कुठं खाजगी दवाखान्यात त्याचा उपचार झाला असं देखील समजते आणि उपचार करून त्याला ससून आणलं तर असं काय आहे का की थेट रुग्ण तुमच्याकडे आला होता? आता काल रात्री घेतलेला आहे त्यांनी, तर दुसरीकडे कुठे ना कुठे त्यांनी उपचार घेतलेलेच असावे त्याच्या आधी. दरम्यान राकेशनं गौरीची हत्या का केली त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. राकेशकडे केलेल्या चौकशीत क्षुल्लक कारणातनं हा संपूर्ण प्रकार घडल्याचं तो सांगतोय. या घटनेनंतर राकेशला प्रचंड मानसिक धक्का बसलाय आणि तो फारसं बोलतही नाहीये. आम्ही त्याची चौकशी करून माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहोत असं पोलिसांनी सांगितलंय.